स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगली येथील खनभाग परिसरातील एका 53 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीर संबंध ठेवत 10,98,300 रुपयांची फसवणूक केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे। एवढेच नव्हे तर विश्वासाने घेतलेली खनभाग येथील फ्लॅटची किल्ली वापरून घरातील चांदीचे दागिने, मोबाईल आणि दुचाकी असा एकूण 2,14,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे। या प्रकरणी सध्या सांगलीत राहणाऱ्या संबंधित महिलेने मूळ राहणार मुंबई यांनी तिघांविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी मुख्य संशयित अभिमन्यू भगवान जाधव, अभिजित भगवान जाधव आणि भगवान जाधव सर्व राहणार उरून ईश्वरपूर यांच्या विरुद्ध फसवणूक, अत्याचार आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे। संशयितांनी फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत धक्के मारून घरातून बाहेर काढले। याबाबत अधिक माहिती अशी की संबंधित महिला ही मुंबई येथे राहण्यास आहे। तिने सांगलीत 3 वर्षांपूर्वी फ्लॅट घेतला आहे। त्या ठिकाणी ती अधूनमधून येत असते। दरम्यान मुख्य संशयितही त्या ठिकाणी येत होता। त्यातून त्यांच्यात संबंध निर्माण झाले। त्यांनी महिलेला लग्नाचे आमिष दाखवले, वेळोवेळी तिच्याकडून पैसे मागून घेतले, मात्र त्यांनी नंतर भेटण्यास टाळाटाळ सुरू केली। त्यामुळे संबंधित महिलेने पोलिसात तक्रार दिली असून तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।